नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर आजच्या म्हणजे लेक्चरचं जे वैशिष्ट्य आहे, तुम्हाला इंग्लिशचं जे कंबाईंड गट ब क मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सिरीज आहे ओकॅबची. तर त्याच्यामध्ये मी रोजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 5 सिनोनिम, 5 अँटोनिम ठीक आहे, हे दिलेलं आहे. 5 सिनोनिम, 5 अँटोनिम, इडियम अँड फ्रेजेस, वर्ड्स ऑफ ट्रेडिशन, त्याच्यानंतर होमोफोन्स, करेक्टनेस, करेक्ट आणि रूट वर्ड हे काय असतात आणि मागे आयोगानं म्हणजे काय काय सिनोनिम कशापासून विचारलं आणि त्याचं सिमिलर मिनिंग काय ते आजच्या लेक्चरला आपण पाहू. आणि बघा याच्यामधला जो पहिला शब्द आहे, आता बघा याच्यामध्ये काय सिनोनिम्स मेन्स ग्रुप बी, बी अँड सी, त्याच्यामध्ये काय 2025ला याच्यावरती प्रश्न विचारलात. आता आजच्या लेक्चरला आपण जे 5 शब्द बघू 2025ला विचारलाय आणि ती परीक्षा 2026ला झाली होती. आता पहिला जो शब्द आहे तो आहे परपिच्युअल. ठीक आहे, पहिला शब्द काय परपिच्युअलचं मिनिंग काय. आता बघा याच्यामध्ये सिमिलर मिनिंग काय, म्हणजे त्याला समानार्थी शब्द म्हणतो. सिनोनिमला दुसरा पण शब्द आहे त्याला सिमिलर मिनिंग म्हणजे काय सिनोनिम असं म्हणतो. आता बघा परपिच्युअलचा अर्थ काय, आता ग्रुप बी आणि सीच्या मेन्सला याच्यावरती प्रश्न विचारलाय. आता परपिच्युअल म्हणजे काय परमनंट. ठीक आहे, परपिच्युअल म्हणजे काय परमनंट. परमनंट. दुसरा शब्द आहे इटर्नल, परमनंट, इटर्नल. त्याच्यानंतर आहे इमॉर्टल. ठीक आहे, इमॉर्टल. आणि आहे एंडलेस, आणि आहे एंडलेस. त्याला आपण काय म्हणतो शाश्वत असं म्हणतो. ठीक आहे, शाश्वत. आता एवढे शब्द आहेत कसे परपिच्युअलचे. पहिला आहे परमनंट, दुसरा आहे इटर्नल, तिसरा आहे इमॉर्टल आणि एंडलेस म्हणजे शाश्वत. आता बघा याच्यानंतर दुसरा शब्द आहे तो नॉर्म आहे. ठीक आहे, नॉर्म म्हणजे काय स्टँडर्ड. ठीक आहे, नॉर्म म्हणजे काय स्टँडर्ड. त्याच्यानंतर बघा स्टँडर्ड, त्याच्यानंतर रूल्स, रूल्स, कस्टम्स, रूल्स कस्टम्स आणि आहे कन्व्हेन्शन. ठीक आहे, आणि आहे कन्व्हेन्शन, आणि आहे कन्व्हेन्शन. म्हणजे बघा याचा जो अर्थ आहे, ठीक आहे, आता बघा रूलला एवढे अपोजिट मिनिंग आहेत. त्या अपोजिट मिनिंगचा जो अर्थ सिनोनिमचा आहे बघा, पहिला स्टँडर्ड, रूल्स, कस्टम्स, कन्व्हेन्शन. याचा जो समानार्थी शब्द आहे त्याला आपण प्रमाण असं म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो प्रमाण असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द आहे क्विक, म्हणजे त्याला आपण दुसरा शब्द आहे त्याला सिमिलर मिनिंग तो आहे क्विक, म्हणजे आपण त्याला आपण शेक असं म्हणतो, SHAKE. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरा मिनिंग आहे ट्रेम्बल. ठीक आहे, ट्रेम्बल, ट्रेम्बल. आणि त्याच्यानंतर बघा तिसरा मिनिंग आहे सिमिलर, तो आहे शिवर. आता म्हणजेच काय त्याला आपण हलविणे असं म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो हलविणे असं म्हणतो. आता बघा याच्यामध्ये पहिला शब्द काय क्विक म्हणजे हलवणे, शेक, ट्रेम्बल आणि शिवर म्हणजे हलवणे, एवढे त्याचं सिमिलर मिनिंग होतात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे रिलेट. आता बघा रिलेट या शब्दाचा अर्थ काय, रिलेट म्हणजे काय आपण काय करतो कनेक्ट करतो. ठीक आहे, रिलेट म्हणजे काय एखादी गोष्ट काय करतो कनेक्ट करतो, कनेक्ट विथ असं म्हणतो. रिलेट म्हणजे काय कनेक्ट विथ असं पण म्हणतो. त्याच्यानंतर बघा दुसरा मिनिंग काय कनेक्ट विथ, असोसिएट विथ. ठीक आहे, काय म्हणतो असोसिएट, असोसिएट विथ असं म्हणतो, असोसिएट विथ. त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द आहे तो लिंक विथ आहे. ठीक आहे, लिंक विथ आहे एखाद्या गोष्टीला काय करणं रिलेट करणं, त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणतो संबंधित असणं. ठीक आहे, काय म्हणतो संबंधित असणं, संबंधित असणे किंवा संबंध असणे त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. आता बघा रिलेट म्हणजे काय कनेक्ट विथ असं येतो. त्याच्यानंतर बघा असोसिएट विथ येतो. त्याच्यानंतर बघा लिंक विथ किंवा त्याला आपण को रिलेटेड विथ असं असं पण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय संबंधित असणं. त्याच्यानंतर बघा शेवटचा शब्द आहे तो आहे रूल. रूल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो गव्हर्न असं म्हणतो. रूल म्हणजे काय गव्हर्न. ठीक आहे, रूल म्हणजे GOVERN. त्याच्यानंतर बघा गव्हर्नच्या नंतर दुसरा शब्द आहे तो रेग्युलेट. ठीक आहे, रेग्युलेट कंट्रोल. ठीक आहे, रेग्युलेट, रेग्युलेट किंवा कंट्रोल म्हणजेच काय याचा अर्थ काय होते नियमाचा होते. ठीक आहे, हे पाच पाच काय झाले समानार्थी शब्द आणि त्याचा सिमिलर मिनिंग पहिल्या याच्यामध्ये पाहू. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये जो प्रकार तो अँटोनिम्स मेन्स ग्रुप बी अँड सी 2025ला विचारलाय. अँटोनिम्स म्हणजे त्याला अपोजिट मिनिंग म्हणतो. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो बेस. आता बघा बेस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बेस म्हणजे फाउंडेशन असं म्हणतो. ठीक आहे, बेस म्हणजे त्याला आपण फाउंडेशन किंवा आपण त्याला आपण पाया असं म्हणतो. ठीक आहे, किंवा निकृष्ट असं म्हणतो. आता याचा जो अँटोनिम आहे म्हणजे काय याचा अपोजिट मिनिंग काय, अपोजिट मिनिंग काय त्याला आपण बेस म्हणजे त्याला निकृष्ट, निकृष्ट असं म्हणतो. ठीक आहे,
निकृष्ट असं म्हणतो. त्याचा अपोजिट जो मिनिंग आहे, आता बघा बेस्टचा अपोजिट मिनिंग काय, नोबल आहे, ठीक आहे, नोबल आहे. त्याच्यानंतर बघा टॉप आहे आणि अपेक्स आहे, ठीक आहे, आणि काय अपेक्स आहे, असे त्याचा अपोजिट मिनिंग आहे. आता बघा याचा जर अर्थ सांगायचा म्हणला तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, उत्कृष्ट असं म्हणतो, ठीक आहे. टॉप म्हणजे काय, उत्कृष्ट, आणि बेस्ट म्हणजे काय, त्याला आपण निकृष्ट किंवा कनिष्ठ असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द आहे फ्लोट. आता बघा फ्लोटचा जो अर्थ आहे, फ्लोट म्हणजे काय, तरंगणे, ठीक आहे. फ्लोटचा अर्थ काय, तरंगणे असा आहे. फ्लोटचा अर्थ काय, तरंगणे. आता बघा तरंगणेच्या अपोजिट काय, तो आता आपण तरंगणेच्या अपोजिट बुडणे असं म्हणतो. मग त्याचा अर्थ काय, दुसरा जो अपोजिट मिनिंग आहे कशाच्या, फ्लोटच्या, त्याला आपण सिंक असं म्हणतो, ठीक आहे. SINK सिंक असं म्हणतो. त्याच्यानंतर फॉल असं म्हणतो, ठीक आहे, फॉल असं म्हणतो, किंवा डिसेंट असं म्हणतो, ठीक आहे, डिसेंट असं म्हणतो. आता बघा याच्यामध्ये तरंगण्याच्या अपोजिट एवढे शब्द आहेत. तरंगणे, आता बघा सिंग म्हणजे बुडणे, फॉल म्हणजे बुडणे, डिसेंट म्हणजे पण बुडणे, याचे एवढे मिनिंग आहेत, ठीक आहे. बुडणे याचा अर्थ काय, बुडणे असं वाटतो. त्याच्यानंतर बघा कॉमन. आता बघा कॉमन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सामान्य म्हणतो, ठीक आहे. कॉमन म्हणजे काय, सामान्य म्हणतो. आता बघा याचा जो अपोजिट मिनिंग आहे कॉमनचा अपोजिट मिनिंग आहे अनकॉमन आहे. अनकॉमन म्हणजे काय, सामान्य. अनकॉमन म्हणजे असामान्य. त्याच्यानंतर बघा दुसरा जो मिनिंग आहे तो आहे अनयुज्युअल, ठीक आहे. काय आहे, अनयुज्युअल आहे. आणि त्याच्यानंतर बघा एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ठीक आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, असामान्य म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, असामान्य असं म्हणतो. बघा त्याच्यानंतर बघा नेक्स्ट शब्द आहे तो फ्रेश. आता बघा फ्रेश म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला ताजे असं म्हणतो. फ्रेशच्या अपोजिट काय, तर स्टेल आहे, ठीक आहे. STALE, स्टेल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, शिळे असं म्हणतो. आता फ्रेश म्हणजे ताजे, त्याच्या अपोजिट काय, स्टेल म्हणजे काय, शिळे त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे ॲक्विट. आता बघा ॲक्विट म्हणजे काय, निर्दोष मुक्त करणं. ॲक्विट म्हणजे काय, निर्दोष मुक्त करणे. ॲक्विटचा अर्थ काय, निर्दोष मुक्त करणे. आता बघा याचा जो अपोजिट मिनिंग आहे तो आहे कन्विक्ट, ठीक आहे. काय आहे, कन्विक्ट. त्याच्यानंतर आहे CONDEMN. त्याच्यानंतर बघा तिसरा जो अर्थ आहे तो आहे अॅक्यूज आहे. त्याच्यानंतर बघा इनक्रिमिनेट आहे, ठीक आहे. दुसरा मिनिंग आहे इनक्रिमिनेट आहे, ठीक आहे. इनक्रिमिनेट. आता बघा निर्दोष मुक्त करणं आणि त्याच्या अपोजिट मिनिंग काय, कन्विक्ट, कंडेम. त्यानंतर अॅक्यूज आणि इनक्रिमिनेट म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, दोष देणे असं म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, दोष ठरवणे, दोषी ठरवणे, ठीक आहे. हे 5 काय झाले, अँटोनिम झाले. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे त्याला आता बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन मेन्स ग्रुप B आणि C एक्झामिनेशन. आता बघा ही जी सिरीज आहे तुम्हाला गट क ची जी मेन्स आहे कधी डिसेंबरमध्ये, तर ही सिरीज तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल. आता बघा याच्यानंतर आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, अनेक शब्दासाठी एक शब्द, त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो. आता बघा पहिला जो शब्द आहे, पहिला शब्द काय, इलेजिबल असा शब्द आहे, ठीक आहे. पहिला शब्द काय, इलिजिबल, स्पेलिंग काय, ILLEGIBLE असं आहे. आता बघा इलिजिबल म्हणजे काय, दॅट विच कॅन नॉट बी रीड, ठीक आहे. आता बघा याचा अर्थ काय, दॅट विच कॅन नॉट बी रीड, ठीक आहे. दॅट विच कॅन नॉट बी रीड. दॅट विच कॅन नॉट बी रीड म्हणजेच काय, अनरीडेबल, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अनरीडेबल असं म्हणतो. आता बघा याच्यामध्ये याचा अर्थ काय होतंय की वाचण्यास अवघड किंवा अशक्य, ठीक आहे. वाचण्यास अवघड किंवा त्याला आपण काय म्हणतो, अशक्य असं म्हणतो. त्यालाच आपण अनरीडेबल म्हणजेच काय, इलिजिबल असं म्हणतो. आता बघा इंडेलिबल म्हणजे काय, दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड, ठीक आहे. काय याचा अर्थ होतोय, दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड, ठीक आहे. दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड म्हणजे काय, जे पुसता येत नाही त्याला आपण काय म्हणतो, इनडेलिबल असं म्हणतो, ठीक आहे. पुसून टाकता येणार नाही असा त्याला काय म्हणतो आपण, इनडेलिबल. आता डेलिबल म्हणजे काय, याच्या अपोजिट काय, डेलिबल म्हणजे काय, डेलिबलचं दॅट विच कॅन रिमूव्ह असं त्याचा अपोजिट मिनिंग. आता बघा दॅट इनडेलिबल म्हणजे काय, दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड म्हणजे काय, जे पुसता येत नाही, ठीक आहे. काय म्हणतो, जे पुसता येणार नाही त्याला आपण काय म्हणतो,
इनडेलिबल असं म्हणतो. जे पुसता येणार नाही त्याला आपण काय म्हणतो, इनडेलिबल असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा इनकरेजिबल. ठीक आहे. आता बघा इनकरेजिबल म्हणजे काय, इनकरेजिबल म्हणजे काय, इनकॅपेबल ऑफ. ठीक आहे. इनकॅपेबल ऑफ, इनकॅपेबल ऑफ बिईंग, इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड. बरोबर आहे का? करेक्टेड म्हणजे काय, दुरुस्त न होणारा. ठीक आहे. इनकरेजिबल म्हणजे काय, इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड म्हणजे काय, दुरुस्त न होणारे. ठीक आहे. दुरुस्त न होणारे. त्याच्यानंतर बघा इनविजिबल. आता बघा इनविजिबल म्हणजे काय, इम्पॉसिबल टू सी. ठीक आहे. इनविजिबलचा अर्थ काय, इम्पॉसिबल टू सी. इम्पॉसिबल टू सी म्हणजे काय, पाहण्यास न येणारा, त्याला अदृश्य असं म्हणतो. इनविजिबल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अदृश्य असं म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो, अदृश्य म्हणतो. आणि विजिबल म्हणजे काय, पॉसिबल टू सी असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे आता सोजर्न. ठीक आहे. सोजर्नचा अर्थ काय होते, सोजर्न म्हणजे काय, अ टेम्पररी स्टे. ठीक आहे. सोजर्न म्हणजे काय, अ टेम्पररी स्टे. आता बघा अ टेम्पररी स्टे म्हणजे काय, स्टे म्हणजे काय, याच्यामध्ये थोडक्या म्हणजे थोड्या कालावधीसाठी असणं, थोड्या कालावधीसाठी राहणे. ठीक आहे. थोड्या कालावधीसाठी राहणे, त्याला आपण सोजर्न असं म्हणतो. ठीक आहे. हे झाले वन वर्ड सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे तो आपण इडियम आणि फ्रेजेस आहे. इडियम आणि फ्रेजेसचा आता पहिला जो शब्द आहे तो आहे नीप इन द बड आहे. ठीक आहे. आता पहिला जो शब्द आहे नीप इन द बड म्हणजे काय, डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग. ठीक आहे. याचा अर्थ काय, डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवातीच्याच काळामध्ये काय करणं, एका सुरुवातीच्याच काळामध्ये काय समूळ नष्ट करणं. आता बघा याच्यामध्ये नीप इन द बड म्हणजे काय, डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये समूळ नष्ट करणे. ठीक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये समूळ नष्ट करणे. आता दुसरा शब्द आहे एंड इन स्मोक. ठीक आहे. एंड इन स्मोक म्हणजे काय, एंड इन स्मोक म्हणजे काय, एंड इन नथिंग. ठीक आहे. एंड इन नथिंग म्हणजे काय, काहीच न मिळणं. ठीक आहे. एंड इन स्मोक म्हणजे काय, एंड इन नथिंग म्हणजे काय, काहीच न मिळणं, काहीच न मिळणे किंवा किंवा प्रयत्न निरर्थक ठरणे. ठीक आहे. प्रयत्न काय करणं, निरर्थक ठरणं. एंड इन स्मोक म्हणजे काय, एंड इन नथिंग, काहीच न मिळणं किंवा प्रयत्न काय, निरर्थक ठरणं. त्याच्यानंतर बघा टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ठीक आहे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे काय, टू बोस्ट वन सेल्फ. ठीक आहे. टू बोस्ट वन सेल्फ असं म्हणतो. ठीक आहे. टू बोस्ट वन सेल्फ किंवा टू प्रेज वन सेल्फ किंवा काय म्हणतो, टू प्रेज वन सेल्फ म्हणजे काय, स्वतःची स्तुती करणं. ठीक आहे. काय म्हणलं, स्वतःची स्तुती करणं, स्वतःची स्तुती करणं म्हणजे त्याला काय म्हणतो, टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. त्याच्यानंतर टू बोस्ट वन सेल्फ किंवा टू प्रेज वन सेल्फ म्हणजे काय, स्वतःची स्तुती करणं. त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द आहे हँड इन ग्लो. ठीक आहे. आता बघा हँड इन ग्लो म्हणजे काय, इन कोऑपरेशन. ठीक आहे. याचा अर्थ काय होतं, इन कोऑपरेशन. इन कोऑपरेशन म्हणजे काय, एखाद्याला काय करणं, आपण सहकार्य करणं. त्याला हँड इन ग्लो असा फ्रेज आहे, त्याला आपण काय करणं, सहकार्य करणं. हँड इन ग्लो म्हणजे काय, हँड इन ग्लो म्हणजे काय, इन कोऑपरेशन म्हणजे काय, सहकार्य करणे. त्याच्यानंतर बघा शेवटचा जो शब्द आहे, आता बघा हा शब्द आहे फ्रेंच लिव्ह. ठीक आहे. आता बघा फ्रेंच लिव्ह म्हणजे काय, फ्रेंच लिव्हचा अर्थ काय, अब्सेन्स फ्रॉम ड्युटी. काय दिलं बघा, अब्सेन्स फ्रॉम ड्युटी, अब्सेन्स फ्रॉम ड्युटी विदाउट प्रॉपर लिव्ह. ठीक आहे. विदाउट प्रॉपर लिव्ह म्हणजे काय, एका विना परवानगी
अनुपस्थित राहणे, विनापरवानगीनं अनुपस्थित राहणे, त्यालाच आपण काय म्हणतो फ्रेंच लीव हा इडियम आणि फ्रेजेसमध्ये विचारलंय. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे, आता बघा होमोफोन्स, होमोग्रॉफ्स ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला विचारलंय. आता बघा होमोफोन्स म्हणजे काय, आता दोन शब्द आहेत, पहिला आहे स्टेशनरी, दुसरा आहे स्टेशनरी, त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. आता बघा पहिला वाला ए वाला स्टेशनरी आणि ई वाला स्टेशनरी मध्ये फरक आहे. आता बघा पहिला जो स्टेशनरी आहे तो आहे नॉट मुव्हिंग, पहिला जो स्टेशनरी आहे तो आहे नॉट मुव्हिंग, किंवा आपण त्याला काय म्हणतो स्टेबल असं म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो स्टेबल असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो स्थिर असं म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो स्थिर असं म्हणतो. कुठला, ए वाला स्टेशनरी. त्याच्यानंतर दुसरा जो स्टेशनरी आहे तो आहे रायटिंग मटेरियल आहे, बरोबर आहे. दुसरा जो स्टेशनरी आहे तो आहे रायटिंग मटेरियल आहे. ठीक आहे, रायटिंग मटेरियल आहे. आता बघा रायटिंग मटेरियल म्हणजे काय, लेखनाची काही लेखनाची जी सामग्री समृद्धी असते त्याला आपण लेखन सामग्री असं म्हणतो. त्याला आपण स्टेशनरी हा शब्द आहे, त्याला काय म्हणतो लेखन सामग्री असं म्हणतो. ठीक आहे, लेखन सामग्री असं म्हणतो. आता बघा पहिल्यावाला ए वाला स्टेशनरी हा तो काय STA, बरं, STATIONARY, त्याला नॉट मुव्हिंग किंवा स्टेबल किंवा स्थिर असं म्हणतो. आणि दुसरा स्टेशनरी आहे STATIONER, म्हणजे काय रायटिंग मटेरियल, म्हणजे काय त्याला लेखन सामग्री असं म्हणतो. ए वाला वेगळा आणि ई वाला वेगळा, दोन्ही डिफरंट बघा. त्याच्यानंतर बघा हा जो ऑट आहे, हा ऑट आहे एनिथिंग आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय होते एनिथिंग होते, एनिथिंग असं होते. आता बघा याचा अर्थ काय काही असं होते. ठीक आहे, हा काय काही याचा अर्थ होतोय. आणि दुसरा जो ऑट आहे तो ऑट काय ड्युटी आहे, म्हणजे काय कर्तव्य असा अर्थ होतोय. ठीक आहे, कर्तव्य असा अर्थ होतोय. आणि बघा इथं ड्युएल दिलेला आहे, कुठला DUAL आहे. ड्युएल म्हणजे त्याला आपण टू किंवा काय म्हणतो डबल असं म्हणतो. ठीक आहे, डबल असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो दुहेरी असं म्हणतो. आणि दुसरा जो ड्युएल आहे कुठला, ह्याच्यामध्ये बघा ड्युएल DUEL. आता ह्या ड्युएलचा मिनिंग काय, फाईट बिटवीन टू पर्सन. ठीक आहे, काय दिलं बघा फाईट बिटवीन टू पर्सन, फाईट बिटवीन टू पर्सन. आता बघा याच्यामध्ये काय म्हणलंय, दोन व्यक्तीमधील लढा असं म्हणतो. ठीक आहे, दोन व्यक्तीमधील लढा असं म्हणतो. हे झाले होमोफोन्स. होमोफोन्स बघा पहिला स्टेशनरी, ए वाला स्टेशनरी नॉट मुव्हिंग स्टेबल स्थिर आहे. दुसरा ई वाला स्टेशनरी रायटिंग मटेरियल आहे, लेखन सामग्री आहे. आणि त्याच्यानंतर बघा ऑट आहे AUGST आहे, एनिथिंग म्हणजे त्याचा अर्थ काही असं होते. दुसरा ऑट आहे OUGST, ऑट म्हणजे ड्युटी किंवा कर्तव्य आहे. त्याच्यानंतर ड्युएल आहे DUAL, ड्युएल म्हणजे टू किंवा डबल किंवा दुहेरी त्याला असं म्हणतो. त्याच्यानंतर DUEL फाईट बिटवीन टू पर्सन, दोन व्यक्तीमधील लढा. एवढे बघा 5 सिनोनिम, 5 अँटोनिम, 5 ओनर सबस्टिट्यूशन, 5 इडियम आणि फ्रेजेस आणि 5 होमोफोन्स आणि होमोग्रॉस. आता हे PYQ सिरीज आहे, तुम्हाला PYQ सिरीज ओकॅपची रोजच्या रोज टाकलं जाईल. आणि याचा उद्देश काय, तुम्हाला गट क च्या मेन्सला किंवा तलाठीची मेन्स जी आहे डिसेंबरमध्ये, त्यासाठी अत्यंत उपयुक्त सिरीज असणार आहे. हे रोजच्या रोज तुम्हाला यूट्यूबला दिसेल. ठीक आहे, आजच्या पुरतं थांबू इथं. थँक्यू ऑल ऑफ.